गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा. दरवर्षी प्रमाणे या वर्षी आज आपण आलो पावसाळी एक छोटीशी बाईक राईड साठी. गेल्या वर्षी आपण गेलेलो माळशेज घाटाला, या वर्षी जाणार आहे नाणेघाट. आणि आजचे हे आपले रायडर बंधू आहेत, बघू शकता हे सगळे रायडर आहेत. आणि आजचे आपले बाईक आहेत. अरे 2 मिनिटं तेवढे बसा ना. सगळे बसा एक एक. बसा ना तेवढे पूर्ण गाडी. हा रस्ता इकडचा जो पांढरी पाड्यावरून येतोय, निहाडीपासून वरती येतोय. आणि आपण इथे बघू शकता हा मेन रस्ता आहे, मुरबाड माळशेज घाट हायवे नाही सांगू पण मेन रस्ता आहे हा घाटाचा. इथून येऊन आपल्याला इकडे वरती जायचं आहे माळशेज घाट साईडला. चला चला रे एक एक. इथून आपल्याला वरती माळशेज घाट साईडला जायचं आहे. आणि ये है अपनी सवारी. रुको रुको रुको, चलो सुसाट. मोरुस ना, मोरुस हे मोरुस आहे. तिथे आपण आता नाश्त्यासाठी थांबलेले आहे. बाईक लावून इथे नाश्ता करून घेऊ, तेव्हा जाऊया पुढे. आपण नाश्ता करायला थांबलो होता. मोरुशीला आपला थांबून झालेला आहे, म्हणजे नाश्ता झालेला आहे. इथे आपण नाश्त्यासाठी थांबलेलो मोरुशीला. आपण मागे बघू शकता इथे माळशेज घाट आहे. आपण थोड्या पुढे आलेलो, थोड्या मागे जाऊन एक राईट टर्न आहे, तिथून जायचं आपल्याला नाणेघाटला. तर आता आपण जाऊया नाणेघाटने, घेऊया आता आमच्या राईडर. तुम्हाला
रस्ता आहे इथून जी नाणेघाटची पाटी होती ती काढलेली आहे आता आणि रस्ता आपण बघू शकता एकदम ऑफ रोड आहे आणि इथून सरळ जायचं आपल्याला पुढे. चला चला रे हळूया. पूर्ण ऑफ रोड रस्ता आहे बघूया गाडी कुठपर्यंत जाते. हा नाणेघाटचा दरवाजा आहे मेन गेट. पूर्ण ऑफ रोड आहे रायडर सांभाळून या. येऊ दे. बाइक चलाने में मजा आता है ऐसा ही चाहिए. आपले सगळे ओके. आता इथे 2 रस्ते गेलेले आहेत. आधे इधर जाओ आधे उधर चालून गेले. तिथे 2 रस्ते आहेत. चला इकडून वरून या वरून नाही तर फिरूया रिटर्न त्या काय नाही. हा एका ठिकाणी भेटत असते. आले हळूया रे. रस्ता थोडा खराब आहे हळूया. एवढं लांब चालत यायला म्हणजे वाटच लागेल. आता बहुतेक चालावं लागेल. नाही काय गाड्या गेले थांबा ना. गाड्या गेले नाही गाड्या गेले. हा गेलेल्या आहेत गाड्या. पुढे रस्ता पूर्ण जंगलातून आहे. पुढे बाईक गेलेले आहेत त्यामुळे आपण नाही जाणार आहे. आहे जायचं अजून टायरचे निशाण दिसत आहे आपल्याला त्यामुळे आपण जाऊया. फक्त मागचे थोडं व्यवस्थित यावं. हळूया रे. इथे कदाचित प्लास्टिक तिथून जाऊ शकते गाडी. रस्ता पुढे खराब असल्यामुळे आधी आम्ही पुढे जाऊन बघतोय कारण आपली ॲडव्हेंचर बाईक आहे पण बाकीच्यांचे रेसिंग आहेत त्याच्यामुळे ते इकडे येऊ शकत नाही आहे. जर पुढे रस्ता चांगला असेल तर त्यांना आपण बोलावू नाहीतर मग गाडी तिथेच पार्किंग करूया वरती. तिथे वरती गाडी लावलेली आहेत रस्ता खराब असल्यामुळे. काय रे हा नाही येणार ना. शेट ए नाही येणार तिथेच थांबा. टर्न मारा. त्यांच्या बाईक तिथेच थांबते कारण त्या स्पोर्ट बाईक आहेत त्या इकडे येणार नाही आहेत. आपली ॲडव्हेंचर इथून जाऊ शकते पण आता सगळ्यांसोबतच जाऊया. पुढे रस्ता खराब आहे.
इथून चालत जाऊया आता. गाडी तिथेच वरती पार्किंग करूया. चल चालू मग. आपण पण बाईक रिटर्न फिरवलेली आहे. आपण पण रिटर्न बाईक फिरवलेले आता वरतीच लावणार आहे आपण पण. सगळ्यांच्या गाड्या एकत्रच लावूया तिथे पुढे. आणि इथून आता नाणेघाटला जायला पायी जावं लागेल आपल्याला ट्रेकिंग करत. चलो आपण सगळ्या बाईक इथेच लावलेल्या आहेत कारण पुढे रस्ता खराब आहे तर गाड्या जात नाही पुढे. तर इथून आपण चालत ट्रेकिंग कंप्लीट करणार आहे नाणेघाटची. चला अजून भरपूर लांब असेल इथून तेव्हा आपण निघूया आता. अजून भरपूर असेल चालायला. चढायला भरपूर आहे. चला रस्ता अजून थोडासा असा चाकला सर गेला असतो पुढे. नाही रे जायचं सर. या 390 रस्ते ठोकली ना. माझ्या फोन ना चलो काय राहतं कमी झाला. फोटो काढायचा आहे. तिथे बस खतरनाक गाडी तू. तिकडे बस ना. हा रस्ता असं रस्ते लागते. कोणत्या रस्त्याने झाले हा काय हा, प्राचीन पायऱ्या. पुरातन कालीन घाटमार्ग आहे भाया. नाणेघाटचा हा पहिला टप्पा इथे. तुम्ही इथे आराम करायला थांबू शकता. इथे नाश्ता वगैरे भेटतो तुम्हाला. जर खालून लयच थकलेले असतील तर इथं तुम्हाला नाश्ता भेटेल. ही आपली पब्लिक आहे आणि थोड्याच टायमात आपल्याला इथे पुढे जायचं आहे. आम्ही कणीस पण खातो. निघूया. कंचा का तू ना. पण सकाळ का सरलं सगळं. व्हिडिओ हे ब्लॉग शूट आला मग का आपण मुखार भेटला का. इकडे येऊ दे. इकडे ना. इकडे थोडा त्यांना दाखव ना असा प्रोसेस असते. इकडे बघा जर तुम्ही लयच थकलेले इथे नाश्त्याची व्यवस्था आहे पूर्ण. मागे कंच आहेत. काकड्या सांग ना. इथे सगळं भेटेल तुम्हाला. काय पण वाटतं. बरं चल. 2-3 दिवसात नाही आपण इथे भरपूर वेळ थांबलेलो. नाश्ता वगैरे केला. आता आपण हा कंसा खाऊन झाली. अरे हात ताज्यातल्या खात का. चला त्याला जास्त भूक लागली ते. आपण पुढचा रस्ता कंटिन्यू करूया आता. एक गोष्ट चांगली का पाऊस पडतोय त्याच्यामुळे एवढं थकत नाहीये. आणि इथून आपण बघू शकता इथून पायऱ्या चालू होतात. पुरातन कालीन आहे पायऱ्या नाणेघाट. घाट मार्गाच्या पायऱ्या हा तर चालू झाले इथून. घाटमार्ग असल्यामुळे हा संपूर्ण रस्ता जंगलामधून आहे. आपण बघू शकता किती घनदाट जंगल आहे. ट्रॉफिक झाली आहे.
आपण बघू शकतो तिथे ट्रॉफी घेईल मुंबईचा जाव आपलं पो द्या राहायचे एक नंबर ट्रेकिंग होईल ये बहुत खतरनाक एरिया है ये बहुत खतरनाक एरिया एकदम घनदाट जंगलात रस्ते आहे. काय ना त्याचा बापडे पायरवा झाला आहे. आज बहुतेक शाळा आणि कॉलेज दोघांची एकत्र सहल आलेली होती त्यामुळे भरपूर गर्दी होती आज. रुमाल पाडले बघ रे कोणता. चला पुढे जाऊया. वरचा रस्ता बघू शकता. न्यू नाम यस 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 अशी मजा पाहिजे. स्पायडरमॅन युट्यूब उतर रे युट्यूब चल ना. स्पायडरमॅन आता युट्यूब मध्ये बा आता स्पायडरमॅन ती चालेल. घे ना पाणी. हे उन्हात ते पाणी काय या बनवून दे. एक नंबर. काय हाय हे आमचे ट्रेकर्स. थोडीशी विश्रांती घेतोय आम्ही आता. 2 मिनिटं विश्रांती घेऊ आणि त्याच्यानंतर परत एकदा तोंड धुवून चालत जाऊ. मग डायरेक्ट शेवटचा टप्पा फिनिश. फोटो वगैरे काढणार येणार उतरणार आणि परत चालू वॉटरफॉलला जाणार. बस मी झोपतो आता थोडा वेळ. हे आमच्या प्रोफेशनल ट्रेकर किती वेळा झोपले. हे पाणी पण लई गाळ आहे. नाणेघाटचा ते औषध घातो का उद्या. जसं आपण नाणेघाटला खालून थोड्या सुरुवात करतोय तिथे आपल्याला पहिलं पाण्याचा टाका बघायला भेटतोय. वरती जायला पायऱ्या पण आहेत. हे डोंगरावरचं पहिले पाण्याचं टाका. जेव्हा तुम्ही हा उन्हाळी ट्रेक करा हे पण हे पिण्यासारखं पाणी असतं. हे पाणी तुम्ही बघू शकता सर्व डोंगराने खाली येतोय. पाण्याचा टाका त्या पहिल्या पाण्याच्या टाकापासून सरळ रस्ता वरती गेलाय. तिथून आता आपण सरळ जाऊया. उभ्या गावली चल. आलो रे. हे आमचे प्रोफेशनल ट्रेकर्स. स्पायडरमॅन पडलेले आहे. राजू हे बघ ना आम्ही बरात मला चला बरात काय आपले ट्रेकर चढून थकलेले नाही अजून. इकडे झाडावर चढतात. ए स्पायडरमॅन चल. नाही का चुकून पाय सटकला ना एवढ्या लांबून तुला उचलून पण नाही घेऊन जाऊ शकत. इथे बघू शकता वरच्या तरी खाली नको यायला म्हणून इथे किती मोठाले बांध दिलेले आहेत. रस्ता सरळ खालून येतोय. हा पण एक मोठा बांध आहे. इथे पायऱ्यांसाठी रस्ता सोपा व्हावा म्हणून हे सर्व बांधकाम केलेलं आहे. इथे वरती पूर्ण डोंगर आहे. आणि ते वारं पण भरपूर येतोय. इथे बघू शकता वारा भरपूर येते. वरती तिथे दिसत रेलिंग आहे कदाचित. आता वारा लागते म्हणून
फायनली 2 तासाचे ट्रेकिंग नंतर आपण पोहोचलेले आहे नाणेघाट वरते पॉईंटला. ही गर्दी बघू शकता. आपण रविवारी आलो आहे. हाय हाय. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर रविवारी ही गर्दी बघायला भेटते आपल्याला. आजही खूप गर्दी येते. त्याची गुफा आहे. तुझ्या महत्वाची बात जा ना तुला काय पण फोटोग्राफी नॉट अलाउड आहे. ते आतमध्ये पण बघू शकता. ते बघू शकता आपण लेणे आहे. भरपूर मोठी अशी लेणे इथे. आपण आतमध्ये घ्यायचं आहे कारण आपल्याला अजून भरपूर खायचं आहे. तिकडे समोर पण रस्ता अजून भरपूर आहे पण तिकडे बघण्यासारखं काही नाही. त्याच्यामुळे आपण सरळ जाऊया आता वरती. मित्रांनो रविवारी ट्रेकिंग तुम्ही नक्की टाळत जा कारण आपण गर्दी बघू शकता. भरपूर गर्दी आहे. ते पण बघण्यासारखं हो हो. इथे पण लेणे आहे. लेणे नाही म्हणजे तिथेप्रमाणे कोरलेलं आहे फक्त. जर तुम्ही नाईटला येत असाल तरी ते नाईट कॅम्पिंग तुम्ही आरामात करू शकता. राहण्यासाठी एकदम व्यवस्थित जागा आहे इथे. भरपूर मोठे लेणे आहे. तर आपण पुढे जाऊया. नाणेघाट टॉपला पोहोचलेलो आपण. टॉपला जीव आहे. जीव आहे टॉपला. उलट्या साईड डायरेक्ट वरती येतात ते. हा नजर बघू शकता आपण नाणेघाटच्या वरचा. बिलकुल काय दिसत नाही. सगळीकडे धुकंच धुकंच आहे. आणि आज रविवार असल्या कारणाने भरपूर गर्दी आहे. भरपूर पण बिलकुल काही दिसत नाही. आपण इकडनं आलो आता. तो शिरोशीवरून मार्ग येते. आणि जर तुम्ही घाट चढायचं नसेल तर बाईक वगैरे घेऊन मोठी गाडी घेऊन जुन्नर मार्ग पण येऊ शकता. हा डायरेक्ट रस्ता येते नाणेघाटला. तीन पॉईंटला येते. पण बघू शकता इथे घाटावर सगळीकडे गाड्या आहेत. काय रे मी थोडी आपण नाणेघाटला तर आलो पण एक्झॅक्टली माहीत नाही आजूबाजूला पब्लिक दिसते. कुठे जायचं काय आयडिया नाही. कुठेतरी चला पण चला. एका ठिकाणी नका जाऊ.
प्रोफेशनल ट्रेकर अख्या वाटेला झोपत आलाय स्पायडरमॅन लोकेशन मस्त आहे. आपण इथून बघू शकता इथे रेलिंग लावलेले आहेत आणि इथे खूप जोराचं वारा आहे. वरती नानाचा अंगठा बोलता तोच स्पोट आहे वरती, पण मुळात आज खूप जास्त वारा आहे. आपण या धुक्यामध्ये बघू शकता धुकं भरपूर आलं त्यामुळे वारा पण भरपूर आहे. तिकडे जाणं खूप रिस्क आहे आज, त्याच्यामुळे आपण नाण्याच्या अंगठ्याकडे जाणार नाही आहे. एक जण बोलले खाली रिव्हर्स वॉटरफॉल आहे म्हणून तिथे जाण्याचा प्रयत्न करूया. ए चला जेवढं बघता येईल लवकर तेवढं बघून येऊ. इथून आलो आपण रिटर्न तिथून जाऊया. लयच प्रचंड प्रमाणात धोका आहे त्यामुळे आपण पूर्ण नाही जाणार. आणि या आमच्या स्पायडरमॅन आला तिथून झोपतोय उठतोय आणि आता काय किरकोळ करतोय का और ऐसे परिस्थिति में कैसा सर्वाइव करे मैं उठाने का बेल तो आज हम सर्वाइव करने के लिए हम खेकड़ा निकालेंगे और वो खेकड़ा नहीं है चला गया वो चला गया चालत कुठं नाणेघाट हा पुणे आणि ठाणे या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधला होता. हा सातवाहन काळातील राजांनी हा मार्ग तयार केलेला आहे जेणेकरून व्यापाराचा मार्ग सुलभ व्हावा. त्यामुळे इसवी सनाच्या 2000 वर्षां अगोदर या मार्गाची स्थापना केलेली असा अंदाज आहे. आपण बघू शकता इथे वगैरे बांधलेलं आहे, वरती दुकानं पण आहेत जेणेकरून येणारे भाव किंवा ट्रेकर्स यांना थोडा आराम हवा. पुढंच गर्दी आहे. आणि तिकडे पूर्ण पार्किंग आहे पुढे, पण धुका असल्यामुळे आता काही दिसत नाही. पाऊस भरपूर पडतोय आणि गेला अर्धा तास झाला आपण रिव्हर्स वॉटरफॉल शोधतोय, पण अजूनही कुठे रिव्हर्स वॉटरफॉल भेटत नाहीये. बघा कुठे भेटतोय का. हे जे माझे मोठाले टावर आहेत मॅपमध्ये बघितलं तर तिकडे पुढे दाखवते रिव्हर्स वॉटरफॉल. बघूया उभ्या उभ्या एकदा बाबरी टणकले रे बाबरी. हा लेट टणकले. इथले अवशेष आहेत जुन्या काळामध्ये काहीतरी बांधकाम केलेलं असतं त्याचे अवशेष आहेत फक्त. पुढे जातो पाऊस भरपूर चालू आहे. बघूया कॅमेरा बंद पडतोय का आपला. मित्रांनो जर तुम्ही मोरूचे मार्गे आले तर तुम्हाला इथून 1.5 ते 2 किलोमीटर पुढे तेव्हा रिव्हर्स वॉटरफॉल बघायला भेटतोय. आणि जर तुम्ही जुन्नर मार्गे आले तर तुम्हाला रस्त्यामध्ये अगोदर रिव्हर्स वॉटरफॉल भेटेल आणि तेव्हा तुम्हाला पुढे नाणेघाटला आहे म्हणजे वरती पार्किंग जवळ याल तुम्ही. तिथून भरपूर लांब आहे. आपण मोरुशीवरून आले तिथून भरपूर लांब आहे रिव्हर्स वॉटरफॉल. त्याच्यामुळे आपण नेक्स्ट टाइम तो कधी कवर करूया. सध्या एवढा टाईम नाही आपल्याला, फार होऊन गेलो, संध्याकाळ होत आलेलं आहे. तर आपण रिव्हर्स वॉटरफॉलला न जाणार तर इथून आता रिव्हर्स जाऊ आपण परतीच्या प्रवासाला लागूया. आता रिव्हर्स वॉटरफॉल आपल्याला तिथे भेटेल. इथे फुलावा येईल आता. नाणेघाट चढायला आपल्याला 2 ते 2.5 तास लागले.
पण आपण बघू शकता वरती धुका आले त्यामुळे आता दिसत नाही. उतरायला फक्त अर्धा तास लागले कारण आपण फुल स्पीडने उतरलोय. पायाशे थरथर कापतात हे भरपूर. आपण मधीला कुठे स्टॉप वगैरे काही घेतला नाही, डायरेक्ट सलग एकदाच उतरलोय त्याच्यामुळे पायलंही थरथर कापतात आहे. पण मजा आली उतरायला. पूर्ण ट्रेक रनिंग करत उतरलोय त्यामुळे फुल मजा आली. चला आपण इथे आता पोहोचलेलो आहे जिथे आपण नाश्ता केलेला सकाळी. तिथे आता थांबूया थोडा वेळ कारण एक जण आत थांबल्यावरती तो आरामात उतरतोय, त्याच्यासाठी थांबावं लागेल. चला बघू तो किती टायमात उतरतोय. आता क्लिअर झालेलं आहे वरचं. गेल्या अर्ध्या तासामध्ये आपण आता कोण हा पूर्ण त्या नाणेकडे उतरलेलं आहे. हा पहिला टप्पा आहे. अजून पुढे कदाचित आता अर्धा तास लागेल कारण रस्ता थोडासा पायवाट आहे, मातीचा आहे त्यामुळे सटकायचे चान्सेस आहेत भरपूर. चला बघूया अजून अर्धा तास लागेल कदाचित. चला असा मजा आता फायनल आपली नाणेघाटाची ट्रेक कंप्लीट झालेली आहे. पाहुणे 5 जीव आला कवा आपण सगळे इथेच पोहोचले, तिथे गाडी लावलेली आहे. जेवायला लागेल तिकडे जायला